थोडी आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा येण्यासाठी आपण सर्वप्रथम आपण घोषणा देऊया। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारत माता की, वंदे वंदे। आज लातूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 भारतीय जनता पार्टीचे 8ही उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण जो संकल्प सभा घेतलेली आहे, या सभेचे मुख्य मार्गदर्शक आपल्या लातूरचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय रमेश आप्पा कराड, माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, गणेशजी हाके, माझ्या सोबत आलेले खास दिल्लीवरून आपल्या निवडणूक कॅम्पेन पाहण्यासाठी आलेले राजेश शुक्लाजी, त्यांचे सर्व सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ताच रमेश आप्पांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला आवाहन केलेलं आहे की कोणत्याही दादागिरीला आणि दहशतीला बळी न पडता आपण कमळ चिन्हाचं बटन दाबून 8ही उमेदवाराला निवडून आणण्याचं आवाहन केलेलं आहे। आप्पा, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, या विश्वामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी जन्म घेतला, प्रभू रामचंद्राने जन्म घेतला, तो मातेच्या पोटी जन्म घेतला। श्रीकृष्णाने जन्म घेतला, तो मातेच्या पोटी जन्म घेतला। येशू ख्रिस्ताने जन्म घेतला, तो मातेच्या पोटी जन्म घेतला। भगवान गौतम बुद्धांनी जन्म घेतला, तो मातेच्या पोटी जन्म घेतला। मोहम्मद पैगंबराने जन्म घेतला, तो मातेच्या पोटी जन्म घेतला। म्हणजे जेव्हा जेव्हा परमेश्वराला आणि महामानवाला या पृथ्वीवर येऊन लोकांचं कल्याण करायचं असेल, तेव्हा तेव्हा या महामानवाने, महापुरुषाने मातेच्या पोटी जन्म घेतलेला आहे। एवढी मातृशक्ती महान आहे, अशी महान असणारी मातृशक्ती या ठिकाणी आप्पा उपस्थित राहिलेली आहे, ती तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे। आणि या मातृशक्तीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर हे 8ही उमेदवार निवडून येणार, ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे। जेव्हा जेव्हा मातृशक्ती जागी होते, तेव्हा तेव्हा विजय सत्याचा होत असतो, हा जगाचा इतिहास आहे। त्यामुळे यापूर्वी सत्ताचा माग काँग्रेसने केला। 60 वर्ष या देशावर राज्य करण्याचं काम त्यांनी केलं। गरिबी हटावच्या घोषणा केल्या, परंतु काँग्रेसच्या काळामध्ये गरिबी हटली नाही। काँग्रेसची गरिबी हटली, परंतु लोकांची गरिबी हटली नाही। तेव्हा मातृशक्ती जागी झाली आणि मातृशक्ती जागी झाल्यानंतर काय काय होतं, जेव्हा निजामशाहीचं, आदिलशाहीचं राज्य होतं, जनतेवर अन्याय अत्याचार सुरू झाला, लोकांचं जुलमाने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा माँ जिजाऊने जन्म घेतला आणि माँ जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला।
आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मातेच्या पोटी जिजाऊच्या पोटी जन्म घेतला तेव्हा या देशामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, हे आपल्या सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे ही मातृशक्ती आणि या मातृशक्तीची भक्ती झाली पाहिजे. आणि मातृशक्ती आणि भक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा तेव्हा सत्याचं राज्य निर्माण होतं. हा या देशाचा इतिहास आहे. आणि या मातृशक्तीला वंदन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, या देशामध्ये लोकशाही निर्माण झाली. परंतु लोकशाहीची खऱ्या अर्थाने जननी कोणती असेल तर अमेरिका आहे. त्या अमेरिकेमध्ये लोकशाही प्रस्थापित अगोदर झाली, परंतु 144 वर्ष त्या अमेरिकेत सुद्धा मातृशक्तीला मतदानाचा अधिकार नव्हता. परंतु जेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानात लिहिल्याप्रमाणे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्या दिवसापासून या देशातील मातृशक्तीला मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यामुळे ही लोकशाही मजबूत आहे, बळकट आहे. परंतु त्यावेळेस कब्जा काँग्रेसने घेतला. 60 वर्ष सत्ता केली, परंतु गोरगरिबांचं हित आणि गोरगरिबांचं कल्याण त्यांनी साधलं नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने प्रेरित झालेले भीमकवी वामनदादा कर्डक म्हणतात, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो. म्हणजे 60 वर्ष काँग्रेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला भीमकवी म्हणतो, आमचा वाटा कुठं आहे हो. अशी वेळ या काँग्रेसने आपल्यावर आणलेली आहे. आणि जेव्हा मातृशक्ती जागी झाली, या देशातला माणूस जागा झाला, तेव्हा 2014 सालच्या निवडणुकीमध्ये लोकांनी काँग्रेसची सत्ता झुगारून दिली. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार स्थापन झालं. हे जेव्हा जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा तेव्हा काँग्रेसची सत्ता कोलमडली जाते, हे आपण पाहिलेलं आहे. नरेंद्र मोदींची सत्ता आली आणि वामनदादा कर्डक यांनी विचारलेला प्रश्न हा नरेंद्र मोदींना पडला की सत्ता आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने लोकांना मतांचा अधिकार मिळाला, काँग्रेसने गरिबी हटवच्या घोषणा केल्या, परंतु लोकांची गरिबी हटली नाही. आता त्या गोर गरिबांना त्यांचा वाटा आपल्याला द्यायचा आहे. म्हणून नरेंद्र मोदीजींनी जनधन योजना आणली. जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गोर गरिबाचं बँकेमध्ये खातं उघडलं गेलं पाहिजे असा आग्रह धरला. लोकांना बँकेमध्ये खातं उघडायचं असेल तर तुमचा चेहरा बघितला जात होता, तुमचे कपडे बघितले जात होते, तुमची जात बघितली जात होती, तुमचं डिपॉझिट बघितलं जात होतं, तेव्हा तुमचं बँकेमध्ये खातं उघडलं जात होतं. परंतु नरेंद्र मोदींनी तुम्हाला तुमचा वाटा देण्यासाठी तुमचं बँकेमध्ये खातं मोफत उघडून दिलं. हे खातं उघडलं. यापूर्वी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते, त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की केंद्र सरकारचे 1 रुपया आम्ही लोकांसाठी पाठवला तर त्यातले 85 पैसे दलाल खाऊन टाकतात आणि प्रत्यक्ष 15 पैसे हे गोरगरिबांच्या खात्यामध्ये जातात, असं राजीव गांधींनी सांगितलं. वामनदादा कर्डकनी सांगितलं की आमचा वाटा कुठं आहे हो. तो वाटा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी जनधन खातं चालू करून
डीबीटीच्या माध्यमातून 1 रुपया केंद्र सरकारने पाठवलेला तुमच्या अकाउंटला 1 रुपया पोहोचत होता. हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलं आणि हे मधले 85 पैसे खाणारे दलाल बाजूला काढले, म्हणून काँग्रेसच्या पोटात दुखू लागलेला आहे. गोरगरीब जनता, आमच्या माता भगिनींचा सन्मान मान खाली जात होती. शौचालयासारखा गंभीर विषय, संवेदनशील विषय हा नरेंद्र मोदीजीने ओळखला आणि शौचालयाची योजना चालू केली आणि आमच्या मातृशक्तीचा सन्मान कायम राखण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी ती योजना लागू केली. गरिबी हटवच्या घोषणा केल्या, परंतु आमची गरिबी हटली नाही. अन्नधान्याचा आणि भुकेचा प्रश्न निर्माण झाला, म्हणून देशातील 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. आमचं या देशातला माणूस, सामान्य माणूस औषधाविना आजारी पडू नये, मरू नये म्हणून आयुष्यमान भारत योजना चालू केली आणि गोरगरिबांना 5 लाखापर्यंतचा मोफत औषधोपचार आणि ऑपरेशन हे नरेंद्र मोदींच्या योजनेतून सुरू झालेलं आहे. त्याचा अर्थ असा की खऱ्या अर्थाने तुमचा वाटा तुम्हाला देण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरी विकास योजनेच्या माध्यमातून 55 योजना तयार केलेल्या आहेत. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासाच्या 48 योजना तयार केलेल्या आहेत. या नरेंद्र मोदीजींच्या 55 योजना आणि राज्य सरकारच्या 48 योजना, या दोन्ही योजनांच्या विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल तर तुमचा माणूस महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे. तुमची गरिबी हटवण्यासाठी, तुमचं दुःख कमी करण्यासाठी, सुखाचे दिवस तुमच्या आयुष्यात येण्यासाठी, ही विकासाची गंगा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या सुखाशी दुःखाशी कटिबद्ध असणारा माणूस हा महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा विचार हा अंत्योदयाचा विचार आहे. या समाजातील शेवटच्या पायरीवर बसलेला शेवटचा माणूस, अंतिम माणूस, जोपर्यंत त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले जात नाही, जोपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलत नाही, तोपर्यंत आपल्याला काम केलं पाहिजे. हे अंत्योदयाचं भारतीय जनता पार्टीचं तत्वज्ञान, हे भारतीय जनता पार्टीचं अंत्योदयाचं तत्वज्ञान घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुतेचं खऱ्या अर्थाने फळ तुम्हाला चाकायला मिळाली पाहिजे. याच्यासाठी काम करणारा, कटिबद्ध असणारा हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आणि याच विचाराच्या आधारावर जर त्यांनी काम केलं तर ही विकासाची गंगा तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून आपल्याला यावेळेस मी जाणीवपूर्वक म्हणतो, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याकडून एक चूक घडलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्याकडून दुसऱ्यांदा एक चूक घडलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हे बदलणार आहे अशा पद्धतीचा तुमचा गैरसमज निर्माण करून दिला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की या देशामध्ये पुन्हा साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला तरी सुद्धा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना, संविधान बदलता येणार नाही, आम्ही बदलणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, संविधान नरेंद्र मोदींनी हेही सांगितलेलं आहे की माझं सरकार हे मनुस्मृतीच्या आधारावर चालणार नाही,
तर माझं सरकार हे भीमस्मृतीच्या आधारावर चालणारं आहे. याचा अर्थ असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली त्याच्यानुसार माझं सरकार काम करणार आहे. इतकी निसंदिग्ध ग्वाही जर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिली असेल तर हे सरकार मनुवादी कसं असू शकतं? तर आपला गैरसमज निर्माण करून आपल्या मनामध्ये विष कालवून हे सरकार नरेंद्र मोदींचं सरकार हे मनुवादी सरकार आहे आणि हे सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलणार आहे अशा पद्धतीचं विष फिरून मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला गैरसमज निर्माण केला आणि म्हणून त्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये कमळ चिन्ह असलेला उमेदवार पराभूत झाला. ही आपल्याकडून झालेली पहिली चूक आहे. त्याच्यानंतर विधानसभा निवडणूक आली. पुन्हा त्यांनी मनुवादी भारतीय जनता पार्टीवर आरोप केला, आपला गैरसमज निर्माण केला आणि पुन्हा एकदा आपल्याकडून दुसरी चूक घडलेली आहे. जर आपल्याकडून जर 2 चुका घडल्या असतील तर आपल्याला ही निवडणूक आपली चूक दुरुस्त करण्याची ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. जर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर श्रद्धा ठेवून आणि तुमच्या सुखदुःखाशी कटिबद्ध राहून आपला वाटा तुम्हाला मिळाला पाहिजे याच्यासाठी काम करणारं मोदी सरकार आणि फडणवीस सरकार असेल तर आपल्याला आपल्याकडून झालेल्या 2 चुका दुरुस्त करून या निवडणुकीमध्ये कमळ चिन्हावर जे 10 आणि 11 प्रभागामध्ये 8 उमेदवार आहेत ते आपल्याला निवडून आणलेच पाहिजे. ते जर आणले तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक आहोत असं म्हणता येईल. न भाला न भरची न घाव पाहिजे, न भाला न भरची न घाव पाहिजे, पण तुझ्या रक्तामध्ये भीमराव पाहिजे. हा जर भीमराव तुमच्या रक्तामध्ये जिवंत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ करणाऱ्या काँग्रेसला, बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळेस लोकसभेमध्ये पराभूत करणाऱ्या काँग्रेसला आपण पराभूत केलंच पाहिजे. जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वासघात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव हा आपला पराभव मानणार नाही तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हा अधिकार आपल्याकडे ठेवायचा का नाही हे ठरवण्याची आज वेळ आहे. जर आपण ठरवलं नाही तर आपण बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक नाही हे आपण मनाशी फुलगाठ बांधली पाहिजे. बाबासाहेबांना त्यांच्या हयातीमध्ये सर्वात जास्त छळ कोणी केला असेल तर तो काँग्रेसने केलेला आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं काँग्रेस हे जळतं घर आहे, ते ज्या घरामध्ये जो जाईल तो जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि म्हणून आपल्याला जळून आपले विचार जळून खाक पळवून द्यायचे नसतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक राहायचं असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सर्वोच्च संविधान आहे. या देशाचा धर्मग्रंथ महाभारत नाही, या देशाचा महाग्रंथ गीता नाही, या देशाचा महाग्रंथ कुराण नाही, या देशाचा महाग्रंथ बायबल नाही, तर या देशाचा महाग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान आहे. असे मानणारे जर नरेंद्र मोदी असेल, असे मानणारे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल तर त्यांना साथ देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ती साथ द्याल अशी मला अपेक्षा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने या एवढ्या मोठ्या मातृशक्ती या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मनात ठरवलेलं आहे की पाठीमागच्या 2 निवडणुकीमध्ये झालेली चूक दुरुस्त करायची आहे आणि या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना साथ